नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. नीट यूजी 2026 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन लेटेस्ट अपडेट मी देण्यासाठी आलोय. नीटची परीक्षा तुम्ही द्या किंबहुना न द्या, ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपीसाठी ऍडमिशन घ्यायचंय. संपूर्ण भारत देशामध्ये खूप साऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संचलित असणाऱ्या फिजिओथेरपी कॉलेज, त्याचबरोबर MGM महात्मा गांधी मिशन, त्याचबरोबर कृष्णा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस म्हणजे कराड, त्याचबरोबर भारती विद्यापीठ या प्रकारच्या युनिव्हर्सिटीमध्ये फिजिओथेरपीसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यासाठीचं शेड्यूल आपल्या सोबत आलेलं आहे. वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटमध्ये फिजिओथेरपी म्हणजे BPTH करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना नाही आहे. ज्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये फिजिओथेरपी करायचे त्यांना नीट देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी त्यांची स्वतःची एक CET द्यावी लागते आणि त्याचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी जवळपास 1,50,000 ते 3 लाखापर्यंत फीज असते. वास्तविक 3 लाख रुपये DY पाटीलचे आहे, 1.5 लाख ते 2 लाखाच्या आसपास फीज आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, आज आपण या निमित्तानं आजचा जो आहे तो म्हणजे MG1 इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस मध्ये नोटिफिकेशन नंबर 4/2026 25/3/2026 रोजी आपल्याला MGM UG CET 2026 फिजिओथेरपी ऍडमिशन प्रोग्राम साठी एक इम्पॉर्टंट नोटीस आहे, त्या संदर्भात सांगतोय. एक तर पहिला मुद्दा, या ठिकाणी जो लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन म्हणजे 27 जून 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन रित्या या ठिकाणी फिजिओथेरपीसाठी MGM युनिव्हर्सिटीमध्ये संभाजीनगर, त्याचबरोबर कामोठे मुंबई या ठिकाणी आपल्याला फिजिओथेरपी करायचं, BPTHचा कोर्स करायचा अशा विद्यार्थ्यांना 1,50,000 एवढी फीज आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचे. त्याच्यासाठीची मुदत आपल्याला 27 जून 2026 पर्यंत आहे. ऑनलाईन ऍडमिट कार्ड ऑफ प्रिंटिंग जे तुम्हाला ऍडमिट कार्ड मात्र 3 जुलै 2026 पर्यंत मिळेल. ते आता सुद्धा लिंक ओपन झालेले आहे आणि 12 जुलै 2026 रोजी आपल्याला CET होणार आहे. CETचं जे टायमिंग आहे ते MGM युनिव्हर्सिटी मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई कामोठे या ठिकाणी तो पत्ता पण आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणचं टाइम सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी दुपारी 1 वाजेपर्यंत 3 तासाचं शेड्यूल आहे. यामध्ये आपल्याला CET द्यावी लागणार आहे. ही CET फक्त MGM इन्स्टिट्यूटमध्ये BPTH करण्यासाठी आहे आणि त्याची जी डेट आहे ती 12 जुलै 2026 रोजी आहे. परंतु आता मात्र फॉर्म ओपन झालेले आहेत. त्याच्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऍडमिट कार्ड जे डाउनलोड करण्यासाठी जी मुदत आहे ते 3 जुलै 2026 पर्यंत आहे. रिझल्ट याचा डिक्लेअर होणार आहे तो 15 जुलै 2026 ला होणार आहे आणि ऍडमिशन घेण्यासाठी लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट ऑफ रिसेप्ट ऑफ अप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन ऑफ व्हेरिफिकेशन करण्यासाठी मार्क्स करण्यासाठी 18 जुलै 2026 आहे आणि डिक्लेरेशन ऑफ मेरिट लिस्ट, तुम्हाला मेरिट लिस्ट डिक्लेअर जी होणार आहे ती युनिव्हर्सिटीच्या नोटीस बोर्डवरती होईल आणि ती 20 जुलै 2026 रोजी होणार आहे. एक्झामिनेशनचं सेंटर जे आहे ते संभाजीनगर या ठिकाणी असणाऱ्या MGM मेडिकल कॉलेजमध्ये आहे. त्याचबरोबर कामोठे या ठिकाणी मुंबईमध्ये MGMच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये नवी मुंबई या ठिकाणी 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी दुपारी 1 वाजेपर्यंत CET होणार आहे. त्याच्यासाठीचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याची लिंक पण प्रोव्हाइड केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना MGM मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीचं ऍडमिशन घ्यायचे संभाजीनगर आणि कामोठे मुंबई या विद्यार्थ्यांसाठी नीटची काही आवश्यकता नाही. CET देऊन तुम्हाला ऍडमिशन डायरेक्ट होऊ शकते. डीम्ड टॉप युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी खूप पेशंट फ्लो खूप छान पद्धतीने आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही त्यांना आम्ही अप्लिकेशन फॉर्म भरून देऊ शकतो. आपल्या पेड काउन्सिलिंग
ग्रुपमध्ये तुम्ही येऊ शकता. ज्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट फिजिओथेरपीमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे आणि नीट पण द्यायची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या जे काही युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि आपल्याला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचे त्यांना सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.